न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। दिलीप सातपुते मित्रमंडळाचा सोहळा ठरला युवा नेतृत्वाचा शुभारंभ। ओंकार सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त एकजुटीचं दर्शन। केडगाव उपनगरात 26 एप्रिल ते 1 मे दरम्यान शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते व मित्रमंडळाच्या वतीने श्रीकृष्ण लीला कथेचे आयोजन करण्यात आले। वैराग्यमूर्ती उखळीकर महाराज यांच्या रसाळवाणीमधून श्रीकृष्ण जन्म व लीलांचे भाविकांना शास्त्रीय स्पष्टीकरण मिळाले। 5 दिवस चाललेल्या कार्यक्रमात दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। समारोप दिनी युवा नेते ओंकार दिलीप सातपुते यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। यावेळी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ओंकार सातपुते हे युवा नेतृत्व म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील अशी घोषणा मंत्रिमंडळाने केली। पुणे, छत्रपती संभाजीनगर, दौंड व नाशिक जिल्ह्यातही मित्रमंडळाने सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला। आदरणीय हरिभक्त परायण उखळीकर महाराज, आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिलीपदादा सातपुते, आत्ताच ज्यांनी शुभेच्छा दिल्या असे पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे युवा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत भाऊ भुले आणि ज्यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा या आजच्या कृष्णलीलाच्या समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी होतोय, आपला जीवाभावाचा थोर मोठ्यांचा नातू, तरुणांचा गळ्यातला ताईत आणि आमचा एक जीवलग सहकारी ओंकारदादा सातपुते यांचा आज विशेषतः ते भाग्यवान आहेत, कारण दिलीपदादांचे एकुलते एक चिरंजीव जरी असले, दिलीपदादांनी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये बरंचसं कमवलंय, संघर्ष केलाय आणि आजच्या पिढीला आमच्या सारख्यांना सगळं काही आयतं जरी मिळत असलं परंतु ओंकारदादांचं एक वेगळं उदाहरण यासाठी सांगू इच्छितो की त्यांनी डोक्यामध्ये ही कधीच मस्ती त्यांच्या गेल्या नाही की माझ्या वडिलांमुळं मी काही करू शकत, परंतु त्यांनी जे काही केलं या नगर शहरामध्ये, जिल्ह्याभरामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कधीही मनामध्ये गर्व हा शिरला नाही आणि निश्चित प्रकारे त्यांचं कौतुकच करत येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं ह्या पवित्र व्यासपीठ आहे महाराजांसमोरच मी तरी त्यांना महानगरपालिकेचं जर दिलीपदादांची संमती असेल, कारण दिलीपदादांना आम्ही वेगळ्या स्तरावर पाहू इच्छितो, पण आता तुम्ही जर परवानगी दिली तर महानगरपालिकेमध्ये आहे का परवानगी, पण नंतर ठरवा तुम्ही। पण आम्ही तर बघतो ओंकारदादांना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, आपल्या सर्वांच्या महाराजांसमोर तुम्ही हात वर करून ओंकारदादाला आशीर्वाद द्या, शुभेच्छा दिली। स्वराज्याचे निर्माते अखंड हिंदुस्थान छत्रपती शिवरायांना या शुभप्रसंगी वंदन करून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं मला व माझ्या सहकार्यांना लाभलं, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलीप भाऊ आणि आमच्या अत्यंत जीवाभावाचे सहकारी की जे नेहमी माझ्या सुखदुःखात सहभागी होणार आहे, की ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस अतिशय चांगल्या वातावरणात, उत्साही वातावरणात आणि एकदम एक चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय, ते आमचे ओंकारदादा सातपुते यांचा वाढदिवस आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं हा वाढदिवस गेल्या अनेक वर्षापासून ओंकारदादा आणि त्यांचे सर्व सहकारी या भागामध्ये राबवतात। या भागातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय विधायक उपक्रम, समाजहिताचे उपक्रम हे ओंकारदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवण्यात येतात। मी सर्वप्रथम माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं, विशेषतः टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान दानाजीभाऊ जाधव आणि समस्त टायगर ग्रुपच्या वतीनं मी ओंकारदादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। श्रीकृष्ण लीला 2025 केडगाव महोत्सव आपण आयोजित केला। दिलीपदादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम होतोय, बरोबर की नाही? हा आवाजच येईना, माता भगिनी होतोय की नाही?
आनंद मिळतोय की नाही, असाच कार्यक्रम घ्यायचा की नाही इथून पुढे, जोरात आवाज आला तरच नाही, निश्चितच इथून पुढे असाच कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणा, याच्या पहिले गुढीपाडव्यानिमित्त व्हायचा. आता अमोल भाऊ 5 गोडाऊनला घेतात, त्याच्यामुळे आपण 1 मे आणि 26 एप्रिल हे 6 दिवस निवडले. महाराजांचा वेळ घेऊ. तुम्ही सगळे प्रमुख म्हणजे तुम्ही सगळे, माझी माय भगिनी, माझे वडीलधारी आणि माझे तरुण सहकारी, तुम्ही सगळे इथं जे प्रमुख मंडळी, अनिकेत दादा फुले, अभिषेक दादा कळमकर असतील, बाळासाहेब बोराटे साहेब असतील, ज्योतिराम भाऊ, उदय भाऊ आणि सगळे शिवसैनिक असतील, या ठिकाणी दादांवर माझ्यावर अतिशय प्रेम करणारे, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपुरा आहे. म्हणजे रात्री 3-3 वाजेपर्यंत, 5-5 वाजेपर्यंत हा 6 दिवसाचा कार्यक्रम दिसतोय, पण हा 6 दिवसाचा नसून आमच्यासाठी दादा हा 1 महिन्याचा कार्यक्रम होता. महाराज 1 महिन्याचा कार्यक्रम असा होता की याच्या 6 दिवसाच्या आधी जे 15-20 दिवस गेले ना, माझा एकही सहकारी, माझा एकही भाऊ ना रात्री 3 वाजायच्या आत घरात गेला नाही. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आलाय. खरंच सांगतो, 3 वाजायच्या आधी ना पूर्ण नियोजन, म्हणजे सोशल मीडियाचं नियोजन कसं राहील, जाहिरातीचं नियोजन कसं राहील, घराघरापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं राहील, कुठल्याही प्रकारची पेड करून जी ऍड करतो आपण, ती कुठल्याही प्रकारची केली नाही. घरोघरी प्रत्येक माता भगिनींना जाऊन माझ्या सहकार्यांनी पॉम्पलेट दिलं. ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपुरा आहे ते माझे सगळे तरुण सहकारी बांधव आहेत. त्यांच्यासाठी ना एकदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी. मी त्यांना नतमस्तक होऊन नमन करतो. ते माझ्यासाठी निम्म्या रात्री पण उभा राहतात आणि इथून पुढे तुमच्यासाठी पण नक्कीच उभा राहायचा प्रयत्न, जसा ओंकार सातपुते तुमच्यासाठी तुमचा मुलगा, तुमचा पुतण्या, तुमचा नातू म्हणून करतो, तसेच माझे भाऊ माझ्या पाठीशी कायम उभा असतात. माझ्यासाठी एवढे सगळे मोठ्या संख्येने जमा झाले सगळ्या माता भगिनींचे, वडीलधाऱ्यांचे मी प्रथमतः धन्यवाद मानतो. आणि इथून पुढे असंच प्रेम तुम्ही सगळे माझ्यावर करणार का? नक्की हातवर करून एकदा करणार का?